अगं तो स्केच आर्टिस्ट काय म्हणाला होता, 31 डिसेंबर सेलिब्रेट करायला जाणार आहे म्हणून. अरे म्हणजे आज आला असेल. हे बघ, आपण एक काम करूया, आपण ते पैसे घेऊन त्या स्केच आर्टिस्टकडे जाऊया, ते पैसे त्याच्या तोंडावर असे मारूया आणि ते जे स्केच आहे ना ते आपल्याकडे आधी घेऊन येऊया. आणि एकदा का त्या गौरीच्या मुलीचं स्केच आपल्या हातात आलं ना की त्या मुलीला शोधणं आपल्यासाठी सोपं पडेल. सोपं म्हणजे काय, मारूनच टाकायचंय. मग आपण त्या गौरीला सुद्धा मारूनच टाकायचे. म्हणजे ह्या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण माझी अनिका होणार. हा माझा पण आहे. नवीन वर्षातला हा माझा पण आहे आणि तो मी पूर्ण करणार आहे. बस पैसे काढ निघूया. शुभस्य शीघ्रम. पैसे आत्ता काढते. काय ग काय हे आई, काय झालं? आण पैसे, निघूया पटकन. अगं पैसे नाहीये तिथे. काय बोलतेस तू? हो इकडे बाजूलो बाजूलो. नक्की इथेच ठेवले होतेस ना? या डाव्या उजव्या हाताने आणखीन कुठे दुसरीकडे नाही ना ठेवलेलेस? कमाल आहे तुझी. काय ग, नक्की इथेच ठेवले होतेस ना की दुसरीकडे कुठे ठेवले होतेस? पैसे गेले कुठे मग? राजन तर घेऊन गेला नसेल ना? अगं राजन कालच आलाय आणि तो कुठेच बाहेर नाही गेलाय. अरे मग गेले कुठे पैसे? आता पैशांना पण पाय फुटले का पंख फुटले? ग्रॅनियाची तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुम्ही डेली सोप सिरियलचे ऍक्टर्स आहेत की ऍक्टर्स होतात? कारण तुमचे फेशियल एक्सप्रेशन कायम त्यांच्यासारखे असतात. हो एनिवे, आता काय झालं? अनिका, ड्रॉवर मधून पैसे तू घेतलेस? हा, मीच घेतले. का घेतलेस? कुणाला विचारून घेतलेस? का घेतले म्हणजे काय? आपल्या घरात काल पार्टी होती त्याच्यासाठी घेतले. आता इतकी मोठी पार्टी अरेंज करायची होती तर त्याचे पैसे माझ्याकडे कुठून येणार, म्हणून घेतले. नसते घेतले तर पार्टी कशी अरेंज झाली असती? गप्प बस, तोंडाला टाळा लाव तुझ्या आधी. एवढी रक्कम घेताना तुला एकदाही कुणाला विचारावं असं मनात नाही आलं का? एवढी बावळट आहेस? ए मग मला काय बावळट बोलते? आणि घेतले पैसे, त्यात इतकं ओव्हर रिॲक्ट करण्यासारखं काय? माउंटेन डाऊन नाही झाले, ते पडलं नाहीये. तू ना खरंच डेली सोप सिरियलची ऍक्टरच आहेस. कारण त्याशिवाय तू फेशियल एक्सप्रेशन इतके का देशील, ते पण इतक्याशा चिल्लर अमाऊंटसाठी? आणि तुला जर एवढाच त्रास होत असेल ना तर तुम्ही दोघी मिळून डॅडला सांगा माझे क्रेडिट कार्ड रिटर्न द्यायला. बस. मूर्ख बावळट आहे ती मुलगी. आई, आता काय करायचं का आपण? राजनला कळलं ना, राजन माझा गळाच दाबून टाकेल. आणि ते स्केच आर्टिस्टला पैसे नाही दिले तर तो स्केच पण देणार नाही. करायचं तरी काय?